नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप विद्यार्थी मित्रो, आता आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षक या संदर्भामध्ये ज्या भरती परीक्षा रखडलेल्या आहे त्या संदर्भामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देतो। विद्यार्थी मित्रो, आता हजारो विद्यार्थी या परीक्षा यासाठी पाठपुरावा करीत आहे आणि आता न्यूजवाले सुद्धा संदर्भामध्ये बातम्या जाहीर करून ह्या परीक्षा घ्याव्या अशी शासनाला कळकळीची विनंती करीत आहे। तर विद्यार्थी मित्रो, आता आज आपण अत्यंत महत्त्वाची या संदर्भात न्यूज आणली आहेत। राज्य सरकारने सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर भरती घ्यावी, कारण की पुढे आचारसंहितासुद्धा लागणार आहेत। त्यामुळे भरती परीक्षा घेणं थोडं अवघड जाईल, परंतु यामध्ये जर शासनाने लक्ष घातलं तर लवकरात लवकर सर्व भरती परीक्षा व्यवस्थित पार पडन। तर विद्यार्थी मित्रो, त्या संदर्भात एक आपण न्यूज आणली आहेत। न्यूज काय आहे विद्यार्थी मित्रो, प्लीज शेवटपर्यंत बघा, अर्धवट व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आपण जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, पोलीस भरती तसंच वनरक्षक भरती संदर्भात सर्व माहितीनं अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रो, शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, तुम्ही बघू शकताय की आता वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे न्यूजवाले सुद्धा आता पाठपुरावा करीत आहे की भरती परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी आणि 4 संवर्गाची परीक्षा प्रलंबित, 9 पेपरचा निकालही लागला नाही। तर अशा प्रकारे आता जे झेडपीचे पद रखडलेले आहेत त्याचे लवकरात लवकर शासनाने परीक्षा घ्यावी, तसंच राहिलेल्या पदांचा सुद्धा निकाल लावावा अशी आता न्यूजवाले सुद्धा मागणी करत आहेत। तर परीक्षाच नाहीत, उमेदवार अस्वस्थ, 4 संवर्गाची परीक्षा प्रलंबित, 9 पेपरचा निकालही लागला नाही। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हेडलाईन आहेत। आपण सविस्तर पार्टमध्ये वाचूया, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, हे शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्र। तर सांगली जिल्हा परिषदेतील 17 संवर्गातील 754 जागेसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र सुमारे 90 दिवसापासून सुरू असलेल्या परीक्षेतील अद्यापही 4 संवर्गाची परीक्षा झाली नाही। त्याबाबत वेळापत्रकही आली नाहीत, प्रशासनाकडून ठोस माहिती मिळत नाही, त्यामुळे उमेदवाराची अस्वस्थता वाढली आहेत। जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी 34,743 उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यातील 30,578 उमेदवार परीक्षा देणार आहेत। परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून IBPS कंपनीची निवड झाली आहे। या परीक्षेत जिल्हा परिषदची यंत्रणा मदत करीत आहेत। अद्यापही आरोग्यसेवक, ग्रामसेवक, पुरुष, महिला, अंगणवाडी पर्यवेक्षक या 4 संवर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत। आत्तापर्यंत 12 संवर्गाच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यापैकी केवळ विस्ताराधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक व विस्ताराधिकारी सांख्यिकी या 3 संवर्गाचा निकाल लागला आहे। उर्वरित परीक्षेचा निकाल अद्यापही लागला नाही। याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत। परीक्षेकडून कंपनीकडून आमच्यापर्यंत परीक्षेबाबत माहिती आली नाहीत असे प्रशासनाकडून सांगण्यात येते। मात्र 4 संवर्गाच्या परीक्षेसाठी आता झालेल्या परीक्षेच्या निकालासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, वेगवेगळ्या प्रकारे उमेदवार मागणी करीत आहे की झालेले जे पेपर आहेत ते पेपराचा लवकरात लवकर निकाल लावावा आणि जे रखडलेले जे आपले पद आहेत त्या पदांचे लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी, ज्यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षक आणि इतर असे 4 प्रकारचे हे पद आहेत। आणि यालाच सगळ्यात जास्त उमेदवारांनी फॉर्म भरलेले असून याला ज्यादा विद्यार्थी आता कॉम्पिटिशनमध्ये आहेत। तर शासनाला आपलीसुद्धा कळकळीची विनंती आहे की राहिलेल्या पदाची लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी। तसंच विद्यार्थी मित्र, आता हे प्रशासनाकडून वेळोवेळी हेच सांगण्यात आलं की आम्हाला काही याबद्दल सांगता येत नाही, आम्ही जी पण माहिती येईल ती वेबसाईटवर टाकू। परंतु विद्यार्थी मित्र, आता वेबसाईटवर सुद्धा नवीन काही माहिती नाही आहे, तीच जुनी माहिती दाखवत आहे। आणि लवकरात लवकर शासनाने राहिलेल्या परीक्षेसंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा। मध्यंतरी काही विद्यार्थ्यांनी फोन केले, त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ही सर्व भरती प्रक्रिया आता न्यायालयामध्ये असून याचा पेसा अंतर्गत जो प्रश्न आहेत त्यामुळे वेळापत्रक आम्ही जाहीर करीत नाही, जोपर्यंत न्यायालयाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत तरी वेळापत्रक येणार नाही। तर असंही काही म्हणजे ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला समजलं होतं। तर विद्यार्थी मित्र, आता नेमकं हे काय आहेत, तर शासनाने ज्याप्रमाणे तलाठी भरतीचे इतर जे पदं आहेत त्यांचा निकाल लावला, म्हणजे इतर जे जिल्हे आहे पेसा सोडून त्यांचा निकाल लावला, त्याचप्रमाणे शासनाने जे इतर जिल्हे आहेत त्यांचा पदभरतीच्या सगळं नियोजन करून हे राहिलेले जे आरोग्यसेवकचे जे पद आहेत त्यांची परीक्षा घेण्यात यावी, जेणेकरून आता लाखो विद्यार्थी जे आता भरतीची तयारी करीत आहे किंवा परीक्षेची तयारी करीत आहे, वाट बघत आहे, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी राहील। कारण की पुढे लोकसभेची आता आचारसंहिता लागणार असून त्यामध्ये भरती परीक्षा जर अटकली तर पुढे भरती होणं अशक्य आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र, शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर काहीतरी याच्यावर तोडगा काढावा आणि हजारो विद्यार्थ्यांना समाधानी करावे। तसंच विद्यार्थी मित्रो, आता राज्य सरकारने जो नवीन निर्णय घेतलेला आहे
की TCS आणि IBPS या कंपन्या परीक्षा घेतील तर त्यांचं 900 रुपये चलन आणि 1000 रुपये चलन आहेत. तर विद्यार्थी मित्र काय हरकत नाही, परंतु परीक्षेमध्ये घोटाळे का होता कामा नये. कारण की तलाठी भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाले, तुम्ही बघितलं आहे. आणि ते घोटाळेसुद्धा उघडकीस आले. काही ठिकाणी आले आहेत, काही ठिकाणी असं बोललं गेलं की कोणी पेपर फोडले, TCSवाल्यांनीच पेपर फोडले. तर अशा प्रकारे कोणतीही घटना घडू नये. कारण की ज्याप्रमाणे आरोग्य भरती व्यवस्थित राबवली गेली त्याचप्रमाणे जिल्हा परिषदची जी राहिलेले पद आहे त्याचीसुद्धा भरती व्यवस्थित पार पाडावी हीच आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती. विद्यार्थी मित्र, अशीच आपण महत्त्वाची माहिती अपडेट देत असतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे तुमचे.